नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच गोकुळच्या त्या 194 दूध संस्थांचे अवसायन रद्द. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय. त्या संस्थांना मिळणार मताधिकार. कोल्हापूर गोकुळकडील 194 संस्थांना अवसायन काढण्याचा सहाय्यक निबंधकांचा निर्णय नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तो रद्द केला आहे. न्यायमूर्ती शैलेश बहे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. वेगवेगळी कारणे देत सहाय्यक निबंधक दुग्ध यांनी गोकुळ दूध संघाच्या एकूण 644 सभासद संस्थांना अवसायनात काढले होते. या निर्णयाविरोधात सहकारी दूध संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली. दूध संस्थांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीनिवास पटवर्धन आणि ॲडव्होकेट भूषण मंडलिक, ॲडव्होकेट संबोध पाटील, ॲडव्होकेट धैर्यशील पवार, सरकारतर्फे ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी काम पाहिलं. सकाळी पहिल्याच टप्प्यातील सुनावणीत निकाल जाहीर झाला. यानंतर संस्था प्रतिनिधींनी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात परिसरात गुलालाची उधळण व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. अवसायनातील काही संस्थांनी सर्किट बेंचमध्ये तर काही संस्थांनी सहकार विभागातील वरिष्ठ नेत्यांकडे अपील केली आहे. सध्या सर्किट बेंच व्यतिरिक्त संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडील निकाल प्रलंबित आहे. सर्किट बेंचचा निकाल त्यांच्यावर बंधनकारक राहणार असल्यामुळे 193 वगळून उर्वरित संस्थांनाही या निकालाचा लाभ मिळून त्यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघातील अवसायनातील संस्थांना अखेर न्याय मिळाला. आता त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार.